तर मागल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की वस्ताद शेटनं आपल्या गट काढला होता. तर गट काढला होता त्याच्यामुळं जाम खुश झालतो. त्याच्या खुशीमध्ये आलो होतो रस प्यायला. इकडे स्टिंग घेतलं होतं, जोडीदाराला स्टिंग पाजावं म्हणलं. आणि इकडे आमचा रणजित ड्रायव्हर वडापावची गाडी घेऊन बसला होता. इकडं गड्यांना वडापाव वगैरे आणून दिलं, घरचं आणलेलं जेवण वगैरे मस्तपैकी खाल्लं. तर सेमीच्या चिठ्ठ्या निघल्या आणि आपलं कायम नशीब गांडूच असते. आपली चिठ्ठी निघाली कडनं. खाली सेमीला आलो होतो तर इकडं बघितलं अमित सुपणे चिमण्याच्या गाडीला सुट्टी करायला थांबलं होतं पब्लिक सारत. आमची गाडी पण सुटली आणि नेहमीप्रमाणे कडनं आमची गाडी होती त्याच्यामुळं गाडी बसली नाही. तर गाडी सेमीला बसली नाही त्याच्यामुळं सगळं आम्ही निराश होतो, सगळीजण निराश होतो. तेवढ्यातच खुशखबर मिळाली. आमच्याच गावातले एक खोंड आहे मोन्या म्हणून, तर त्यानं क्वार्टर फायनलला गाडी त्याची गोलालाच पात्र झाली होती. मग काय आपल्याच गावातलं खोंड आहे म्हणलं, त्यांचं काय ना आपलं काय सगळं एकच आहे. मग आलो इकडं धिंगाणा करायला. तर गाडी फायनलला राहिली म्हणल्यावर काय धिंगाणा साधा होतोय का, कसं आहे रंगवा रंगवी. हे आमचं भावाला वगैरे मस्त रंगवलं. यांनी मला पण सुट्टी दिली नाही. म्हणलं पांढरा शर्ट आहे का माझं, हे शर्ट बिर्ट काय नसते म्हणलं, ही बैलाचं मालक. बैलांना तर भावानं पाक लाल पवळाच करून ठेवला होता. तर हारजीत होतच असते. आज आम्ही हारलो, पण भविष्यात कधीतरी आमचं कोंड नक्कीच मोठ्या मैदानात गोलालाच पात्र होईल अशा अपेक्षेनं निघालो घराकडं. भावानं हारजीत ही होतच असते, त्याच्यामुळं कधी खचून जायचं नसते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर फॉलोचं बटन तेवढं दाबा की राव.